God's perfect plan from the old covenant to the new. जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत देवाची परिपूर्ण योजना. God's perfect plan. देवाची परिपूर्ण योजना. Today we are talking about two key parts of God's plan. आज देवाच्या योजनेतील दोन महत्त्वाच्या भागांविषयी आपण बोलत आहोत. The old covenant and the new covenant. त्यामध्ये नवीन करार आणि जुना करार. The old covenant, जुना करार given through the hands of Moses, जो मोशेच्या हस्ते दिला गेलाय, it was like a foundation. तो जणू काही पाया होता. The new covenant, नवीन करार which is made through our Lord Jesus Christ, जो आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांद्वारे बनला किंवा अस्तित्वात आला, it was brought forth only to fulfill the old covenant. तो फक्त जुना करार पूर्ण करायला अस्तित्वात आलाय. And only one person could fulfill the old covenant आणि एकच व्यक्ती जुना करार पूर्ण करू शकला, or keep the whole law of God, किंवा एकच व्यक्ती देवाचं संपूर्ण नियमशास्त्र पाळू शकला, and that is our Lord Jesus तो Christ. व्यक्ती आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. Through our Lord Jesus Christ, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांच्या द्वारे we could meet God. आपण देवाला भेटू शकलो. Otherwise, नाहीतर for eternity you would have never met God. अनंत काळासाठी आपण कोणी देवाला भेटू शकलो नसतो. That's why I give a mighty clap to Jesus. म्हणून येशूसाठी एक जोरात टाळी वाजवा. And so the new covenant has brought salvation to us, तर नवीन कराराने आपल्याला तारण आणलं, not because of what we do, आपण जे करत आहोत त्यामुळे नाही, but because of what Jesus had already done. पण येशूंनी जे ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे. Amen. Amen. Under the old covenant, जुन्या कराराखाली all the sacrifices were just like a covering on the wound. सगळी अर्पण जी केली गेली ती जखमा झाकायला केली गेली, And it was only for a short time. आणि काही काळासाठीच ती काम करायची. But it didn't heal the problem completely. पण त्यातून संपूर्ण समस्या संपूर्ण बरी नाही झाली. But the new covenant पण नवीन करारात is like a cure that heals you fully. नवीन करार म्हणजे असा उपाय आहे की जो उपाय तुला संपूर्ण आरोग्य देतो. Because Jesus takes away our sins forever. कारण येशू आपलं पाप कायमचं घेऊन जातात. Under the old covenant, जुन्या करारात sins were only covered. पाप नुसतं झाकलं जात होतं. In the new covenant, नवीन करारात it is washed. ते पाप धुतलेलं आहे. झाकणं आणि धुणं याच्यात फरक आहे. Now, both covenants are coming from God. आता दोन्ही करार देवाकडूनच आले. Both covenants are good. दोन्ही करार चांगले सुद्धा आहेत. Yet, तरी the new covenant is better because it brings us forgiveness and eternal life. नवीन करार चांगला आहे कारण नवीन करार आपल्याला क्षमा आणि अनंत काळचं जीवन म्हणजे मोक्ष आणतो. In the old covenant, जुन्या करारात only priests could come close to God. फक्त याजक देवाच्या जवळ येऊ शकत In होता. the new covenant, नवीन करारात you and me, we all can come directly to तुम्ही God. आणि मी आपण सगळे थेट देवाकडे येऊ शकतो. Why? का? Jesus opened the door for us. येशूंनी आपल्यासाठी दार उघडलं. Amen. आमेन. I'll give you some points. काही मुद्दे देतो यावर. First point, पहिला मुद्दा, what is a covenant? करार म्हणजे काय? In the Bible, बायबलमध्ये a covenant is a special relationship established by God with human beings. करार म्हणजे देवाने मानवजातीशी स्थापलेलं एक खास नातं. It's not just contract, फक्त तो कॉन्ट्रॅक्ट नाहीये, it's a divine commitment तर दैवी करार आहे. where God promises blessings जिथे देव आशीर्वादांचं अभिवचन आपल्याला देतो and guidance आणि मार्गदर्शन देतो and salvation. आणि तारण सुद्धा देतो. So a covenant is not just coming only from God, it's a response, positive response coming from us as well. तर करार फक्त देवाकडनं एकट्याकडनं येतो असं नाही, हे दुहेरी आहे. देवाकडनं करार येतो, त्या देवाला आपण प्रतिसाद देतो. So in the Bible, तर बायबलमध्ये a covenant is a holy bond करार म्हणजे एक पवित्र बंधन आहे, which has not been initiated by man जे माणसाने सुरू केलेलं नाही, but initiated by God. ज्याची सुरुवात देवाने केलेली आहे. It often involves promises of आणि God, नेहमी त्याच्यामध्ये देवाची अभिवचनं गुंतलेली असतात, but it also involves commitments पण त्याच्यामध्ये करार सुद्धा असतो and signs आणि चिन्ह असतात to confirm that relationship. ते नातं पटवून द्यायला. And so God confirms a relationship तर देव एखादं नातं पटवतो, with a covenant. देव आपल्याशी त्याचं नातं कराराने पटवतो. So when God talks, तर देव जेव्हा बोलतो He talks through the blood. तेव्हा तो रक्ताद्वारे बोलतो, He talks through the covenant. तो कराराद्वारे बोलतो. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, heaven and earth shall pass away, but my word shall never pass away. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होईल पण माझा शब्द कधी नाहीसा होणार नाही. Because it is a covenant promise. कारण की एक कराराने केलेलं वचन आहे.
And आणि when, करार आहे. and when God makes a promise with a covenant, आणि देव जेव्हा कराराने वचन देतो He does it to show His unchanging love, तेव्हा तो त्याचं न बदलणारं प्रेम दाखवायला ते करतो. to show His faithfulness त्याचा towards you. विश्वासूपणा दाखवायला करतो की बघ. So a covenant is more than a promise. म्हणजे करार वचनापेक्षा मोठा झाला. So it's a sacred bond. तर हे पवित्र बंधन आहे. Whenever we hear about covenant, जेव्हा केव्हा आपण कराराविषयी ऐकतो remember one thing. नेहमी लक्षात ठेवायचं It is an unconditional love for हे you. अटीपलीकडचं प्रेम देवाने तुझ्यावर केलेलं आहे. देवानी अट नाही घातलेली. Whenever you hear of covenant from जेव्हा केव्हा God, तुम्ही देवाकडचा करार हा शब्द ऐकता remember, तेव्हा लक्षात ठेवायचं God wants to have a relationship with you. देवाला तुझ्याशी नातं बांधायचं आहे. And this relationship will never be broken forever and ever. आणि हे नातं कायम कधी तुटणार नाही. And it is all rooted in His grace. आणि हे सगळं नातं त्याच्या कृपेत मुळावलेलं. The covenant was never discovered by man. तर करार काही माणसाने शोधलेला नाही. It was made by God. तर हा करार देवाने बनवलेला It आहे. was initiated by God. आणि याची सुरुवात देवाने केलेली, याचा प्रारंभ देवाने केलेला आहे. It shows His desire to have a very strong relationship with us. आणि मग यातून दिसतं ना की देवाला किती खंबीर नातं आपल्या प्रत्येकाशी बांधायचं आहे. And to commit His promises to you. आणि किती देवाला त्याची अभिवचनं तुमच्या सुपूर्द करायची आहे. Second point. दुसरा मुद्दा, Why God made covenant with Israel only? देवाने फक्त इस्रायलशीच का करार केला आणि कोणाशी नाही केला? God chose Israel out of love. देवाने प्रेमापोटी इस्रायलला निवडलं. Not because they were special people. इस्रायली काही खास लोक होते, यहुदी समाज खास होता वगैरे असं काही नाही. Not because of their color, their race, their size or strength or greatness. किंवा इस्रायली लोक, यहुदी समाजातले लोक रंगाने चांगले होते का साईजने चांगले होते, उंचीने चांगले होते म्हणून वगैरे काही नाही. He picked up one man, Abram, एक माणूस त्यातला उचलला देवाने, ज्याचं नाव होतं अब्राम, a Gentile person. एक परराष्ट्रीय माणूस. And he said, आणि म्हणाला through you, तुझ्याद्वारे all the nations of the earth shall be blessed. पृथ्वीवरची सगळी राष्ट्र आशीर्वादित होतील. So this choice shows या निवडीवरून दिसतं that God chose by His grace. देवाने त्याच्या कृपेनं निवडलेलं आहे. Third point. तिसरा मुद्दा, What is the new covenant? नवीन करार काय आहे? To save the people लोकांना तारायचं and bring them into close relationship with Him आणि through Jesus Christ. लोकांना येशू ख्रिस्ताद्वारे अगदी जवळच्या नात्यात देवाकडे आणायचं. The new covenant replaces the old covenant. नवीन करार जुन्या कराराची जागा घेतो. Don't try to keep the old covenant. जुना करार पाळायचा प्रयत्न करू नका. You will fall on your face. तोंडावर पडाल You will not be saved. आणि तुमचं तारण होणार It is नाही. impossible to get saved by keeping the old covenant. जुन्या करारातलं नियमशास्त्र पाहून आपलं तारण होणं अशक्य आहे. Amen. का आपण नाही ते पाहू शकत. New covenant is beautiful. नवीन करार सुंदर आहे. It is full of faith, full of grace, full of mercy. नवीन करार विश्वासाने आणि कृपेने आणि दयेने भरलेला आहे. It is the help coming from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडून आलेली ती मदत आहे. God who was outside now comes inside. जो देह बाहेर होता तो नवीन करारात आत आलाय. The Holy Spirit who was outside now comes inside. पवित्र आत्माही जो बाहेर होता तो नवीन करारात आता आपल्या आत आलाय. In the new covenant, God came more closer than ever. नवीन करारामध्ये तर देव आपल्या इतक्या जवळ आलेला आहे की जो अगोदर कधीच नव्हता एवढा जवळ. Moses showed a desire that I want to see God. तर मोशेनी ज्या इच्छा दाखवली की मला देवाला पाहायचं I आहे, want to see your glory. मला देवाचा गौरव पाहायचा आहे, God had to put him in that cleft of the rock. देवाला त्याला खडकाच्या कपारीत ठेवावं लागलं And he could only see the back parts of आणि God. त्याला फक्त देवाची पाठ दिसली. But in the new पण covenant, नवीन करारात God has come inside us. देव आपल्या आतमध्ये आलाय. We are the temple of the Holy Ghost. आपण पवित्र आत्म्याचं मंदिर आहोत. Christ in me, the hope of glory. ख्रिस्त माझ्यामध्ये सर्व गौरवाची आशा आहे. हा केवढा फरक आलाय. And this happened because of the Holy Spirit. आणि हे पवित्र आत्म्यामुळे झालेलं आहे. Because of the Holy Spirit, God can come and stay in us. पवित्र आत्म्यामुळे आज देव आपल्या आत येऊन राहत आहे. Jesus said, येशू बोलले, my Father and me, we will come and make a dwelling in you. माझा बाप आणि मी तुमच्या आत येऊन राहू असं येशू म्हणाले. And the new covenant is based on Jesus' आणि sacrifice. नवीन करार येशूंच्या अर्पणावर आधारभूत आहे. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले this is the new covenant. हा नवीन करार आहे. This blood will be shed for many. हा रक्ताने केलेला नवीन करार आहे. हे रक्त अनेकांसाठी सांडलं जाईल. Jesus makes a direct connection to God. येशू डायरेक्ट देवाशी संबंध ठेवतात. You just go to God directly in the name of Jesus. तुम्ही येशूंचं नाव घेऊन डायरेक्ट देवाकडे म्हणून जात आहात See? आणि जाऊ शकता आणि जात राहाल. Amen. आमेन. In the new covenant, नवीन करारात God has written the laws in our hearts. देवाने नियम आपल्या हृदयावरच लिहिले. पाट्या बिट्या काही नाहीत, आता हृदयच पाटी. They're all on the stones in the old covenant. जुन्या काळात दगडपाटीवर लिहून दिले. Now He writes it in our hearts. आता देव म्हटला मी हृदयात लिहिले.
And He has given the Holy Spirit to strengthen us, आणि पवित्र आत्मा त्याने आपल्याला शक्ती द्यायला दिलाय. to help us to live a holy life. पवित्र जीवन जगायला मदत देईल तो The आपल्याला. Holy Spirit helps us to pray. पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो प्रार्थना करायला. How to enter the new covenant? नवीन करारात प्रवेश कसा करायचा? Believe in the Lord Jesus Christ and you shall be saved, you and your household. प्रभू येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.